पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जहाज वाहतुकीवर परिणाम होत असताना सिंगापूरहून 1,19,361 टन क्षमतेचं सीस्पॅन अमेझॉन हे कंटेनर मालवाहू जहाज शनिवारी JNPT बंदरामध्ये दाखल झालं। यामधून आलेला माल उतरवण्याचं काम सुरू आहे। जहाज वाहतूक मर्यादित झाल्यानं निर्यातदार आणि आयातदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। नाशिकमध्ये सध्या लाकडांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत। जळाऊ लाकडाची किंमत 2 ते 3 रुपयांनी वाढली असून लाकडाला जाळण्यासाठी मदत करणाऱ्या भुशाची किंमत सुद्धा 1.5 ते 2 रुपयांनी वाढलेली आहे। त्यामुळे लाकूड विक्रेत्यांनी या संदर्भात भाववाढीचे बोर्ड लावलेले आहेत। युद्धामुळे नाशिक जिल्ह्यातील गॅस सिलेंडरच्या वितरणावर परिणाम झालेला आहे। नाशिकच्या मनमाड जवळच्या इंडियन बॉटलिंग प्लांटमधून नाशिक जिल्ह्यासह अन्य जिल्ह्याला रोज 100 गाड्या भरून गॅस सिलेंडरची वाहतूक व्हायची। मात्र आता या गाड्यांची संख्या घटली असून रोज केवळ 30 ते 35 गाड्या गॅस सिलेंडर भरून पाठवले जात आहेत। पुण्यातील ससून रुग्णालयाला गॅस सिलेंडरच्या टंचाईचा फटका बसला आहे। ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये केवळ आज दिवसभर पुरेल एवढाच गॅसचा साठा शिल्लक आहे। त्यामुळे कॅन्टीनमधील चहाही बंद करण्यात आला। या कॅन्टीनमधून रोज 800 रुग्णांचं जेवण शिजतं। मात्र गॅसचा पुरवठा संपल्यास उद्यापासून रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे। मुरबाड तालुक्यामध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे। घरगुती ग्राहकांपेक्षा वडापाव आणि चायनीज चालवणाऱ्यांची गर्दी झाली आहे। त्यामुळे घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणावर काळा बाजार होत असल्याचं समोर आलंय। पुण्याच्या जुन्नरमध्ये पाणी व्यावसायिकांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। बॉटलिंग प्लांटसाठी लागणाऱ्या पेट्रोलियमजन्य कच्च्या मालाच्या आयातीवर मोठा परिणाम झाला। याचा परिणाम त्यांच्या दरवाढीमुळे आणि उपलब्धतेत घट झाल्यानं पाणी व्यावसायिकांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय। आखाती देशातील युद्धाच्या स्थितीचा परिणाम सांगलीतल्या औद्योगिक व्यवसायावर सुद्धा झालेला आहे। व्यावसायिक सिलेंडर नसल्यामुळे कुपवाड MIDC मधील फॅब्रिकेशन कारखान्यातील उत्पादन ठप्प झाले। यामुळे आर्थिक नुकसान होत असल्यानं उद्योजकांकडून यावर मार्ग काढण्याची विनंती करण्यात आली आहे। गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई झाल्याचा आरोप भाजप आमदार हेमंत रासणेंनी केला आहे। ही कृत्रिम टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनानं पुणे जिल्ह्यातील सर्व गॅस ताब्यात घ्याव्यात। तसंच साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासनानं प्रत्येक एजन्सीवर एक निरीक्षक नियुक्त करावा अशी मागणी रासणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। तशा आशयाचं पत्र त्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे। वर्ध्याच्या एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये कामगारांनी संप पुकारलेला आहे। कामगारांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार कामगार संघटनेनं कंपनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारलाय। कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कामगारांनी दिलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्यात आलं। भाजपच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। या आंदोलनादरम्यान राहुल गांधींनी संसदेत खासदारांना सोबत घेऊन केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यात आला। येवला शहरामध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली। अनेक दिवसांपासून या सायलेन्सरमुळे नागरिकांना त्रास होत होता आणि त्यामुळे पोलिसांनी 10 ते 12 बुलेट जप्त केले असून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र पोलिसांच्या ऑपरेशन मुस्कान 3 अंतर्गत पाचोड पोलिसांनी झारखंडमधून बेपत्ता झालेल्या 19 वर्षीय तरुणीचा शोध घेतलेला आहे। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तरुणी प्रियकरासोबत लोहरगा इथं असल्याचं समजलं आणि त्यानंतर तपास करत तिचा शोध घेतला असून पुढील तपास सुरू करण्यात आला। कोकण रेल्वे समोर विनातिकीट प्रवाशांचं मोठं आव्हान आहे। फेब्रुवारीमध्ये तब्बल 41,522 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून रेल्वे भाडा आणि दंड असे 2,41,00,00,000 रुपये वसूल करण्यात आले। भंडारा जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याचा आणखीन एक प्रकार उघडकीला आलाय। पुरवठा विभागानं केलेल्या कारवाईत हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सुरू असल्याचं उघडकीला आलंय। हॉटेल ग्रीन व्हॅलीमध्ये केलेल्या कारवाईमध्ये पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलमधून घरगुती गॅस सिलेंडर जप्त केलाय। सांगलीच्या मिरज शहरातील सुभाषनगरमध्ये 2 गटामध्ये तुफान राडा झालाय। किरकोळ कारणावरून 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली। यावेळेला एकमेकांवर धारदार शस्त्रानं हल्ला केल्यानं 6 जण जखमी झालेत। यावेळेला घरावर दगडफेक करून दुचाकी आणि 4 चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। चोरट्याकडून पिस्तूल, चाकू, कार असा सुमारे 10,91,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली आहे। दरम्यान या कारवाईमध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अहिल्यानगरच्या माळीवाडा परिसरामध्ये चोरट्याने एका वृद्ध व्यक्तीचे 3 लाख रुपये लंपास केलेत। या चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 3 लाख रुपये जप्त करण्यात आले।
वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे विहिरी, बोरवेल आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने कमी होतोय. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते. हिंगोली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला मोटार अपघात प्रकरणातील 65 प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत. यावेळेला पीडित कुटुंबांना नुकसान भरपाईचे धनादेश देण्यात आलेले आहेत. मुंबईतील बांधकामांच्या वेळेमध्ये बदल करण्याची मागणी भाजप नगरसेविकेने केलेली आहे. सध्या सुरू असलेल्या हजारो बांधकामांचा त्रास सामान्य नागरिकांना होतोय. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या कामांमुळे झोपमोड होते. त्यामुळे बांधकामांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये अखेर तडजोड झाली आहे. दोन्ही पक्षांना प्रत्येकी 2.5 वर्ष अध्यक्षपद देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आलाय. यासाठी मंत्री अतुल सावे आणि मंत्री संजय शिरसाट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेतून जाहीर केली आहे. दोन्ही ठिकाणी 23 एप्रिलला मतदान होईल तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. अजितदादांच्या निधनामुळे बारामतीमध्ये पोटनिवडणूक होती आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याचं समजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय. सुनेत्रा पवारच पोटनिवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये सप्तचा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. 18 मार्च रोजी अध्यक्षपदाची निवड होणार होती. मात्र सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. दरम्यान काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण 2 महिन्याचे पैसे एकत्रित येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. वाशिम जिल्ह्यात गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता एजन्सीला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.